राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आतापर्यंत 44,000 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे। यासोबतच केंद्र सरकारकडे 29,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी देखील केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली। त्यानंतर सुमारे 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जत तालुक्यामध्ये भरपाईचे 44.85 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असून 47,877 शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला। 33,037 हेक्टरवरती बाधित क्षेत्र आहे। शेतकऱ्यांसाठी बळीराजा रस्ते योजना प्रभावीपणे राबवणार, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपूर्ण विकासाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अवकाळीने नुकसान झालेले असून 3.66 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। लवकरच 20,811 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार रक्कम। अंदी किलोला 2 लाखांच्या वरती सोन्याची सुद्धा जोरदार उसळी, दराचा नवा उच्चांक। आंतरराष्ट्रीय बाजारामधील दर भडकले। नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असून नामदार मकरंद पाटील म्हणाले, पंचनामे राहिले असतील तर पुन्हा केले जातील, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। देशामधील पहिली डिजिटल जनगणना 2027 मध्ये होणार। जनगणनेसाठी 11,718 कोटींची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली। कडाक्याची थंडी रब्बी पिकांसाठी पोषक असून तालुक्यामध्ये गव्हाचे पीक बहरलेले आहे। जानेवारीपर्यंत थंडी राहणार। नडला मकाचे भाव वाढले असून हमीभाव नोंदणी केंद्र सुरू होताच व्यापाऱ्यांनी दर वाढविले। थंडी परतल्यामुळे ज्वारीचे पीक बहरले असून निवसलेल्या कणसांमध्ये दाणे भरण्यास आता सुरुवात झालेली आहे। हंगाम चांगला राहण्याचे संकेत आहे। सर्व्हर डाऊनमुळे घोटीत धान खरेदी कोलमडली असून शेतकऱ्यांची कुचुंबना। केंद्रामध्ये केवळ एका संगणकावरती नोंदणी केली जाते। ऊस दरासाठी पंढरपुरामध्ये ट्रॅक्टरचे टायर फोडले असून ऊस दर आंदोलन पेटलेले आहे। महिला करणार साखर कारखान्याच्या घरासमोर आंदोलन। साखर हंगाम घटला असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। गाळप क्षमता विस्तार, कारखान्यांची संख्या वाढवून साखरेचे अर्थकारण टिकवणार तरी कसे? शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी। पीक विमा हा 15 डिसेंबरपर्यंतच भरता येणार। रब्बी पीक विमा अर्ज भरण्यास राहिले फक्त 3 दिवस। नेवाशामध्ये रब्बी हंगामात ऊस गहू मकाकडे कल वाढलेला असून तालुक्यामध्ये 60% पेरणी आता पूर्ण झालेली आहे। कांदा लागवडीखालील क्षेत्र घटलेले असून करडई सूर्यफुलाला सुद्धा नापसंती मिळत आहे। लाडक्या बहिणी अडचणीमध्ये सापडलेल्या असून दररोज येतोय नवाच नियम। आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक असणार। 31 डिसेंबरपर्यंत दिली प्रशासनाने मुदत। अवकाळीचे दुःख विसरत बळीराजा उमेदीने कांदा लागवडीसाठी सज्ज झालेला आहे। साक्री तालुक्यामध्ये म्हसद परिसरात यंदा 50% लागवड घटल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। शेतशिवारामध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने कामे ठप्प झालेली आहे। शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। चोपडा रावेर परिसरातील केळीबागांना थंडीचा जोरदार फटका बसलेला आहे। नुकताच सावरून पाहणाऱ्या बाजारभाव आता पुन्हा संकटामध्ये सापडला। नुकसानीमुळे शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयांची मदत जमा करण्यात आली। रब्बी हंगामासाठी बूस्टर, बियाणे, खतांसाठी मदतीची प्रक्रिया महिनाअखेर होणार। आदरकी परिसरामध्ये पीक नुकसान टाळण्यासाठी सांड्याचे कुंपण घातले जाते। डुकरांची संख्या वाढलेली असून पिकांचे मात्र मोठे नुकसान होते। शेतकरी मदतीमध्ये महाराष्ट्राला एक तर कोकणाला एक नियम। निलेश राणे म्हणाले, शेतकऱ्यांसह मच्छीमारांवरती होत असलेल्या अन्यायाबाबत विधानसभेमध्ये फोडली वाचा। ओंकार ठरणार कळीचा मुद्दा। ऐन थंडीच्या दिवसामध्ये पर्यावरणप्रेमी शेतकऱ्यांमध्ये हत्ती प्रश्नावरून संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ची नवी नोंद। शासनाला 5 लाखांचा गंडा बसलेला असून लिंगनूर कापशी येथील प्रकार मयूर आवडेकर यांच्यावरती कारवाईची मागणी केली जाते। वन विभागाकडे नुकसानीची 3,494 प्रकरणे दाखल करण्यात आली। वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते। मदत देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। ड्रोन फवारणीसाठी महिलांची फौज। कृषी क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानाने महिलांचा सहभाग वाढणार। खिंडसीपूरक कालव्याने 300 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले। 15 वर्षापासून काम रखडलेले आहे। निधी व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव। घरकुलाचे हप्ते वर्षभरापासून थकलेले आहे। लाभार्थी सावकारांच्या दारामध्ये 7,500 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये असून शासनाकडून निधी देण्यास होते टाळाटाळ।
महागाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला अखेर वन विभागाने केले जेरबंद. बनावट सातबाऱ्यावरती बोनसचा लाभ, 13 संस्थांवरती फौजदारी कारवायांचे आदेश देण्यात आले. सालेकसा तालुक्यातील हा प्रकरण असून 6 कोटी रुपयांचा बोनस घोटाळा झालेला आहे. प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सौर प्रकल्पांमुळे 22 गावातील 150 कुटुंबांना मिळणार आधार. 29 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. सिलेंडरची दुप्पट दराने विक्री केली जाते. प्रशासन सुस्तच असून सिलेंडरची किंमत 2,000 रुपयांवरती तात्काळ कारवाईची काँग्रेसकडून मागणी केली जाते. 50% कर सवलत योजना. गडचिरोलीमध्ये 2च लाभार्थी असून कोट्यावधींची थकबाकी कायम आहे. अभय देऊन सुद्धा नागरिकांची बेपर्वाई. पोंडपिंपरीमध्ये धान नोंदणीत बोगस व्यवहारांना आळा घालण्यात आलाय. गजानन सहकारी संस्थेचे ऑन दी स्पॉट सातबारा सेवा प्रभावी. बारदाण्याअभावी सोहऱ्यामध्ये धान खरेदीमध्ये व्यत्यय आलेले असून 5 दिवसांपासून धानाचे काटे बंद आहे. केंद्रावरील धानाचा साठा उघड्यावरती. धान खरेदी केंद्रधारकांसाठी 15 लाख रुपयांच्या अनामत रकमेची अट रद्द करण्यात आली. लोकमत वृत्ताची दखल घेत शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला. पूर्व विदर्भाची काशी नृसिंह टेकडी 15 दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झालेला असून पावन तीर्थस्थळ अण्णाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाने होणार सांगता. वर्षभरामध्ये 24 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 17 वर्षांमध्ये फक्त 314 कुटुंबे मदतीस पात्र ठरली. कर्ज आणि सामाजिक संकटावरती चर्चा ही गरजेची आहे. मदत पुरवठा आणि धोरणांमध्ये सुधारणा सुद्धा अपेक्षित आहे. रिकाम्या भोऱ्यामधून वनराई बंधाऱ्यांची सुविधा. शेतकऱ्यांना झाली सिंचनाची उपलब्धी. मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान. टंचाईग्रस्त मोठा मडकी श्रमदान. चांदूर बाजार तालुक्यामध्ये यंदा संत्राबाग कटाईचे सत्र सुरूच असून उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने उभ्या झाडांवरती चालवली जात आहे कुऱ्हाड. अखेर CCI खरेदी करणार. प्रति हेक्टर 23.68 क्विंटल कापूस. आयुक्तांकडून मर्यादा जाहीर करण्यात आली. उद्योग उभारणी आता सोपी झालेली असून 481 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 385 उद्योग सुरू झालेले असून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 35% सबसिडी. खवा, गूळ, डाळ उद्योगाचा आहे यामध्ये समावेश. पाथरूडमध्ये युरियाचा भडका उडालेला असून ऐन रब्बी हंगामामध्ये खटटंचाईने शेतकरी मेटाकुटीला आला. शेतकऱ्यांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया. 1 रुपयामध्ये विमा योजना बंद झालेली असून रब्बीचे केवळ 8% क्षेत्र संरक्षित करण्यात आले. गहू, हरभरा व कांद्यासाठी 15 डिसेंबरपर्यंतची मुदत. 3,80,000 हेक्टरपेक्षा अधिक पेरणी झाली. शासनाच्या चाचक सोयाबीन खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली जाते. अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप सुद्धा व्यक्त होतोय. बिलोली तालुक्यामध्ये 9 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली. KYC अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपत्तीची भरपाई मिळेना. प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. जालना जिल्ह्यामध्ये 111 कोरडवाहू शेतकरी झाले बागायतदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 369 विहिरींना मंजुरी मिळालेली असून जालना जिल्ह्यातील 172 विहिरींचे कामे प्रगतीपथावरती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभऱ्याचा पेरा घटलेला असून करडई, सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांनी चांगलीच पाठ फिरवलेली आहे. 1.25 कोटींचा पीक विमा. KYCच्या कचाट्यामध्ये 2024 खरीप रब्बी हंगामातील चित्र. मोबाईलवरती साधला जातोय संपर्क. कापूस खरेदी केंद्रावरील अन्य अटी होणार रद्द. आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश आलेले असून पणन मंत्र्यांचा हा मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करा आणि उन्हाळी तीळ बियाणे मोफत मिळवा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. ईरच्या नदीपात्रामधून सर्रास केला जातोय बेकायदेशीर वाळू उपसा. पेंडगावच्या ग्रामसभेमध्ये संबंधितावरती कारवाईची मागणी केली जाते. फुलंब्री तहसीलदारांना सादर केले निवेदन. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती खंडपीठामध्ये 6.5 तास युक्तिवाद सुरू होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणीचे 23 व्हिडिओ न्यायालयास दाखविले. सिन्नरला KYCकडे 557 शेतकऱ्यांची पाठ असून तातडीने KYC करण्याचे तहसीलदारांकडे आवाहन करण्यात आले. यामध्ये घरांची पडझड तसेच 1,84,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. कडाक्याच्या थंडीमध्ये वृद्ध शेतकरी मध्यरात्रीपासून रांगेमध्ये. धान खरेदी ऑनलाईन नोंदणीची गर्दी होते. शेतकरी त्रस्त झालेले असून मुदतवाढीची मागणी केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरणीने घेतला वेग. रब्बीची पेरणी आता 55% येऊन पोहोचलेली आहे. निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुका सर्वात मागे असून 64,350 हेक्टरवरती रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे.
रेल्वेला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध केला जातोय. मालेगाव परिसरामध्ये हेक्टरी 2 कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी केली जाते. खतांच्या वाढत्या किमतींनी बिघडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित. शेतकऱ्यांना रब्बीसाठी लागतोय अधिकचा खर्च. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेमध्ये शिक्षणाचा आधार. कोणत्याही शाळेमध्ये धडे गिरवा, शिक्षण विभागाचे आदेश. 621 शेतकऱ्यांकडून 1,50,000 क्विंटल मका नोंदणी करण्यात आली. सांगोल्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये खरेदी सुरू होणार. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. प्रति क्विंटल 2,400 रुपये हमीभाव मिळणार. बोगस दिव्यांग अडचणीमध्ये येणार. एसटी प्रवासावेळी कारवाई होणार. जिल्हा परिषद अलर्ट मोडवरती. बनावट UDID कार्ड जप्त करण्याबाबत एसटी महामंडळाला दिले पत्र. माढा पूरग्रस्त 73,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले 101 कोटी रुपये. KYC ठरते अडसर. अद्याप 856 शेतकरी आहेत लाभाच्या प्रतीक्षेमध्ये. युरिया दाखल होताच विक्रेत्यांचे गोड बंगाल. विक्रीपूर्वीच बिले करून युरिया लंपास करण्यात आला. मालेगावामध्ये कृषी केंद्राची अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. 10 दिवसांमध्ये फुकटात पायलट बना. ड्रोन उडून लाखो रुपये कमवा. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीकडून युवकांना मिळणार मोफत प्रशिक्षण. घाटे अळीचा धोका. हरभऱ्यामध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकरी त्रस्त झालेले असून महागड्या औषधांची फवारणी सुरू झालेली आहे. मदत पॅकेज अंतर्गत पात्र शेतकरी तांत्रिक बाबीमुळे वंचित असून विशेष योजना राबवा. आमदार महालेंनी वेधले. शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष. वन्य प्राण्यांचा उच्छाद. तूर जमीनदोस्त. मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले. जांभा बुद्रुक येथील प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न जलसमाधी आंदोलन. पुनर्वसनाचा प्रश्न विधिमंडळामध्ये दाखल करण्यात आला. आमदार हरीश पिंपळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित झाले. शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी हवे 3.50 कोटी रुपये. यांत्रिकीकरण योजना. कृषी आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली. निधी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना होणार वितरित. कांदीसाठी किलोला GST सह मोजा 2 लाख रुपये. दर पोहोचले 1,94,000 रुपयांवरती. यावर्षी तेलबिया उत्पादनामध्ये घट होणार. राज्यामधील तेलबिया लागवड क्षेत्रावरती 71% करडईचा पेरा असून जवस, तीळ, सूर्यफुलाकडे पाठ तर उशिरा पेरणीचा फटका बसतोय. महाबीजकडून नवीन कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण. उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. पुढील वर्षी उपलब्ध होणार नवे तंत्रज्ञान. 4 वर्षामध्ये शेताभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्याचे जाळे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर करण्यात आली. दागिने नको, थेट डिजिटल सोनंच हवं. गुंतवणूकदार घेत आहेत सुरक्षित वळण. 2025मध्ये गोल्ड ETFमध्ये तब्बल 51% वाढ झाली. सोन्याचा भाव वाढेल हा आशावाद आहे कायम. जनगणनेसाठी 30 लाख कर्मचारी. 11,718 कोटी रुपये खर्च करणार. निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची संधी उपलब्ध. 63 दिवसांमध्ये 18.18 लाख टन सोयाबीनची खरेदी करणार तरी कशी? कारण 19 लाख टनाचे उद्दिष्ट असून 27 दिवसांमध्ये 81,788 टन सोयाबीन खरेदी केली. तर पुन्हा जलसमाधी. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त भूमिकेवरती ठाम असून निर्वाणीचा इशारा. नागपुरातील आजच्या बैठकीनंतर निर्णय घेणार. ग्राहक संरक्षण मंत्रालयाची मनमानी. कांदा उत्पादक हवालदिल झालेले असून दिल्लीमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे. एक सुद्धा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. सरकारवरती नामुष्की. संसदेच्या कामकाजामध्ये प्रसंग ठरला विरळा. खरेदीमध्ये लूट. विजय वडेट्टीवार यांचा पणन मंत्र्यांच्या OSDवरती आरोप. मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी सुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये. महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. डिसेंबर 2022च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रथम मंजुरी मिळाली होती. महसुली सुनावण्या 3 महिन्यांमध्ये निकाली काढणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा. साखर हंगाम घटला असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. गाळप क्षमता विस्तार. कारखान्यांची संख्या वाढवून साखरेचे अर्थकारण टिकणार तरी कसे? सोयाबीन कापूस खरेदीवरून पणन मंत्र्यांवरती प्रश्नांची सरबत्ती. सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग. तांत्रिक अडचणींमुळे अतिवृष्टी मदतीचे 355 कोटी रुपये पडून असून EKYCमध्ये अडकले 5.42 लाख शेतकरी. विमुक्तीसाठी राज्य मंडळ ॲक्शन मोडवरती. 10वी-12वीच्या प्रश्नपत्रिकांची डिजिटल पेटीमधून होणार वाहतूक.
धोकादायक ऊस वाहतूक नागरिकांच्या जीवावरती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या नियमबाह्य वाहतुकीने त्रस्त झालेल्या आहे. कडक कारवाईची मागणी केली जाते. गडहिंग्लजला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आलेले असून हलकर्णीमध्ये सुद्धा केंद्र. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अडकले 17 कोटी रुपये. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार ई-केवायसी. अंत्योदय लाभार्थ्यांना 1.5 वर्षांनी साखर वाटप करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2172 क्विंटल साखर उपलब्ध असून प्रति शिधापत्रिकाधारकास 1 किलो साखर मिळणार. सांगली परिसरामध्ये तब्बल 1.5 वर्षाने रेशनवरील लाभार्थ्यांना मिळणार साखर. 20 रुपये किलो दर. लाभ मात्र अंत्योदयलाच. नाशिक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2.25 लाख बोगस लाभार्थी असून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चेतून समोर आली माहिती. शेती निगडीत कर्जवसुली स्थगिती देण्यात आलेली असून आदेशाची अंमलबजावणी करा. जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती देण्यात आली. हरभरा पीक शेतकऱ्यांना करणार आर्थिकदृष्ट्या सक्षम. रायगडमध्ये 1000 हेक्टरवरती हरभरा कडधान्य क्षेत्र टिकवण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहे. म्हसळ्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प असून योजना सक्षमपणे राबवण्यास सरपंच सहित ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवकांचे होते दुर्लक्ष. शिराळा तालुक्यामध्ये रब्बी पेरणीला गती आलेली असून खरीप काढणी मळणी पूर्ण. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पडवी किमा योजनेमध्ये भाग घेण्यासाठी मुदतवाढ. 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार. कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झालेले असून आमठाणा परिसराची स्थिती. रब्बी पिकांना पाणी देताना दमछाक होते. सांगली जिल्ह्यामध्ये केवायसीचा प्रश्न हा गंभीर असून बँक सोसायट्यांमध्ये गोंधळ उडतोय. जत तालुक्यातील 45,000 शेतकऱ्यांना अस्वस्थता. ऊस दराच्या मागणीसाठी वाखरीमध्ये रास्ता रोको. ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमामधून सर्व शेतकरी संघटना एकवटलेल्या आहे. 2 तास वाहतूक खोळंबली. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवू देणार नाही. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांचा इशारा. रब्बीसाठी पोषक 82.7% पेरण्या. वाढती थंडी. गहू हरभरा ज्वारीला सुद्धा मोठा फायदा. खद्दरवाढीचा तडाखा बसलेला असून 50 किलो मागे 250 रुपयांची वाढ झालेली आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहे. साकोड परिसरातील चित्र. सिंचनासाठी अडचण निर्माण. ऊस लागवडीमध्ये व्यत्यय येत असून महावितरण बेफिकीर. घरकुलासाठी वाढीव 50,000 रुपयांचे अनुदान. मात्र मिळणार कधी? लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून आहे. आधारचा पुरावा निराधार. चुकीचे जन्ममृत्यूचे दाखले रद्द होणार. 16 मुद्द्यांच्या आधारे होणार दाखल्यांची तपासणी. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दाखले देण्याचे रॅकेट सुरू आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.